देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भगवान गोपाल कृष्ण महाराज की। आज जन्माष्टमीच्या निमित्ताने आपलं रोजचं जे प्रवचन आहे उपनिषदांच्या संदर्भातलं, तो आज विषय नाही आहे. आज आपण भगवंताच्या लीला, त्यांचे युक्तिवाद, त्यांच्या चरित्रातलं काय एवढं मोठं चरित्र आहे, आपण काय पाऊण तासात एक तासात मांडणार. परंतु थोडासा त्यांच्या चरित्राला काहीतरी स्पर्श करायचा. कारण भगवंताची मूर्ती नेहमीच त्रिभंग आहे. तो असा 3 ठिकाणी वाकडा उभा आहे. त्याच्या चरित्राला सुद्धा समजून घेताना कंगोरे काही कमी नाही आहेत. त्याला समजून घेणं फार अवघड आहे. तो असं त्यावेळी का वागला, तो तसं त्यावेळी का वागला, मग तो खोटं का बोलला, मग तो पळून का गेला, असे अनेक प्रश्न अंतःकरणामध्ये निर्माण होतात. आपल्या नाही, कारण आपल्याला श्रद्धा आहे आपली भगवंतावरती एक. आणि दुसरं असं की तो जे करतो ते कशाकरता करतो, त्याचं धोरण एक स्वच्छ आहे की जे कोणतं कृत्य आहे ते व्यष्टीच्या आणि समष्टीच्या कल्याणाकरताच आहे. समोर एखाद्या व्यक्तीचं भलं करायचं आहे तरी तो त्या भल्याकरता त्याला घ्यायचा तो निर्णय घेतो. त्याला समष्टीचं कल्याण करायचं आहे तर तो व्यष्टीची पर्वा करत नाही. याचा मृत्यूच आज आवश्यक आहे. त्याचा मृत्यूच झाला पाहिजे आणि तरच समष्टीचं कल्याण आहे. कंसाचा वध झालाच पाहिजे, शिशुपाल संपलाच पाहिजे. अशा प्रकारे अनेक गोष्टी, कौरवांचं एकूण जे उन्मत्तपण आहे ते खंडित झालंच पाहिजे. याकरता जे जे करावं लागेल ते भगवंतानी आपल्या आयुष्यामध्ये केलं आहे. याच्याकरता सामदाम दंडभेद सर्व गोष्टींचा, सर्व प्रकारांचा, सर्व युक्तिवादांचा, त्याचबरोबर भिन्न भिन्न प्रकारांनी आचरणाचा सुद्धा त्यांनी अवलंब केलेला आहे. एक आहे ते सत्यापासून कधीच दूर झाले नाही. आणि लोकांना वाटतं अनृतची गोपाला चांगल्या चांगल्या कवींनी सुद्धा काव्य करताना त्याला म्हटलंय की अरे तू कधी सत्य बोलत नाहीस, किती खोटं बोलतोस. भगवंतानी त्याचं उत्तर देऊन टाकलेलं आहे. जेव्हा शेवटी उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र येऊन तो गर्भ पूर्णपणाने मृत जन्माला येईल अशी स्थिती निर्माण झालेली असते, त्यावेळी ती द्रौपदी म्हणते, कृष्णा अरे इतके सगळे हाल, इतके सगळे जीवनामध्ये कष्ट आणि दुःख भोगली आहेत. आता ह्या कुलाचा हा एक वंश आहे, तो वंशाचा तो एक दीपक आहे. हे कुल याच्यामुळेच टिकायचं आहे. तर त्याचाही मृत्यू आता काय काय मी पाहायचं आहे सांग तरी. कृष्ण म्हणतो द्रौपदी तू काळजी करू नकोस. तो ज्यावेळी जन्माला येईल त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहू. त्याप्रमाणे उत्तरेची प्रसूती होते आणि तिचं बालक मृत जात, जन्मालाच मुळी मृत येतं. आणि तिथे त्या ठिकाणी सुतिकागृहामध्ये सांगितलं जातं की बालक मृत आहे. ताबडतोब द्रौपदी शोक करण्याच्याही पूर्वी ती भगवान श्रीकृष्णांच्याकडे त्यांना म्हणते, कृष्णा अरे ही परिस्थिती अशी आहे. ते म्हणतात मी तिथे येतोच आहे. भगवंत तिथे येतात. भगवंत जो संकल्प करतात आणि संकल्प करून असं सांगतात की मी आयुष्यात कधी अप्रामाणिकपणे वागलो नसेल, कधी अधर्माचं आचरण केलं नसेल, मी कधी खोटं बोललो नसेल किंवा माझ्याकडून कोणतीही गोष्ट अधार्मिक झालेली नसेल, तर हे परमात्म्या, हे भगवंता, हे जे बालक आहे, जे मृतजात आहे, ते बालक पुन्हा जीवित हो. आणि त्यांनी संकल्प सोडला आहे. त्या बालकाच्या मुखामध्ये 2 थेंब तीर्थासारखे घातले आहेत आणि ते बालक जिवंत झालं. त्यांनी आपल्याच चरित्रामध्ये आपलंच चांगलेपण किंवा आपलंच प्रामाणिकपण, सत्यता ही सगळी चरित्रातच दाखवून दिलेली.
त्याकरता वेगळा विचार करण्याची गरज नाही. भगवंतानी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही त्यांच्या चरित्रातच देऊन ठेवलेली आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांसारखा थोर संत सत्पुरुषसुद्धा म्हणतो की अहो, ज्यांनी गीता लिहिली त्यांनी काही नुसतं तत्त्वज्ञान नाही सांगितलं. भगवान श्रीकृष्ण ही साक्षात गीतेची, जशी गीता त्याची वाङ्मयीन मूर्ती आहे, तसा भगवान श्रीकृष्णसुद्धा ह्या भागवताची मूर्तीच आहे, स्वरूपच आहे, प्रतीकच आहे, सगुण रूपच आहे. कारण तो ह्यापेक्षा वेगळं नाही. किंबहुना भगवंताचं सगळं चरित्र म्हणजे जे भागवत आहे ती तर भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे असं भागवतानीच म्हटलं आहे. की भगवंताला कुठे पाहावं? भगवंताला भागवतात पाहावं. भगवंताचं चरित्र, भगवंताच्या लीला दशमस्कंधामध्ये भगवंताच्या जन्मापासूनच्या ज्या लीला आहेत त्या सगळ्या लीला तिथे वर्णन केलेले आहेत. लहान मोठ्या त्या प्रत्येकामध्ये निष्प्रयोजन काही नाही. भगवंताचं काही ना काहीतरी प्रयोजन आहे. त्या प्रत्येक लीलेमध्ये कुणाचा वध करायचा आहे, कुणाला शिकवायचं आहे, कुणाला शापातून मुक्त करायचं आहे, कुणाला मोक्ष द्यायचा आहे. वेगवेगळे हेतू भगवंताच्या ठिकाणी आहेत आणि भगवंत त्या हेतूंनी कार्य करतो आहे. तसंच भगवंत अवतार घेतो, त्या अवताराची कारणमीमांसासुद्धा त्यांनी गीतेत केलेली आहे की का बरं अवतार घेतला जातो. आज हेतू हिमाचल आपल्या संपूर्ण भारतामध्ये ज्या दोन अवतारांच्या ठिकाणी आपण सगुण रूपामध्ये त्यांना भजतो, तो एक प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे आणि दुसरा भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे की मानवानी आपल्या जीवनात जगताना कसं मर्यादित वागावं, राहावं, भावाशी कसा संबंध असावा, भगिनीशी कसा संबंध असावा. तसंच आपल्या जीवनामध्ये आपली प्रजा, आपलं राज्य, आपलं कर्तव्य, आपली सर्व नाती ही कशी सांभाळली जावी. पुरुष हा एकपत्नी व्रताने अत्यंत प्रामाणिकपणाने कसा राहावा, ह्याही संदर्भामध्ये त्यांनी आपलं चरित्र सीतामाईंच्या रूपाने प्रकट करून दाखवलं आहे की पत्नी कशी आहे आणि प्रभू रामचंद्र कसे आहेत. आपल्या पत्नीच्या ठिकाणी ते कशा प्रकाराने एकरूप झालेले आहेत, तिच्याशी एकनिष्ठ आहेत वगैरे. असं प्रत्येक नातं, त्यातलं प्रेम, त्यातली कोळीक, त्यातला हळुवारपणा, त्या नात्यातलं सच्चेपण, कर्तव्य, सर्व काही प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनाच्या आदर्श रूपाने आपल्या पुढे ठेवलं आहे. आणि हा सगळा आमचा इतिहास आहे हे आमच्या विद्वानांनी कितीही नाकारलं तरी आज निसर्ग, विज्ञान आणि आजची परिस्थिती, म्हणजे आज इंडॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना विचारा की ज्यांना किती प्रकारचे पुरावे मिळत आहेत की हा सगळा आमचा इतिहास आहे. रामायण आमचा इतिहास आहे, महाभारत आमचा इतिहास आहे. प्रभू रामचंद्रांनी आपलं जीवन ह्या पृथ्वीतलावर खरंच व्यतीत केले. त्यांचा जन्म खरंच अयोध्येत झाला, ते खरंच नाशिकमध्ये आले, त्यांनी खरंच दंडकारण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं. जो काळ आहे तो व्यतीत केला. चित्रकूटावर ते राहिले काय नाही, या प्रत्येकाचा पुरावा या सगळ्याच्या संदर्भामध्ये. आणि सगळ्यात मोठा पुरावा तर नासाने जो दिला की जो पूल सेतू जो बांधला भारताकडून लंकेकडे जाण्याकरता, त्या सेतूचे दगड आणि त्या सेतूचा मार्ग आत आणि वर इतक्या वर्षांनंतर सुद्धा जसाच्या तसा आहे. अंतराळामधून त्याचा मार्ग हा दृश्य आहे. आणि त्यांनी बघितल्यानंतर म्हटलं आहे जगातली जी अनेक आश्चर्य आहेत त्या आश्चर्यामधलं एक आश्चर्य आहे की हा जो सेतू आहे हा सेतू सत्य आहे आणि खरंच ते दगड पाण्यावर तरंगत आहे. त्या दगडांचं, त्या पाषाणांचं ते वैशिष्ट्य आहे. सांगण्याचा हेतू असा की मनुष्याने आपल्या जीवनाला ज्या मर्यादेमध्ये जगायचं आहे ती मर्यादा मनुष्याच्या करता जी सांगितली आहे, दाखवून दिली आहे, जगण्याकरता म्हणून ती मर्यादा घालून दिली आहे, तो प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. तर
भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे केलं ते आम्हाला करायचं नाही आहे, ते भगवान श्रीकृष्णच करू शकतात. नाहीतर लोक म्हणतात, हो भगवंतानी 1108 बायका केल्या, आम्ही 4-2 केल्या म्हणून कुठे बघत. आदर्श राम आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे आमच्या डोळ्यासमोरचं असलेलं भगवंताच्या पूर्ण पुरुषाचं असलेल्या सामर्थ्याचं आमच्यासमोर प्रकट झालेलं असं वैशिष्ट्य आहे. भगवंताचं सामर्थ्य काय, कसं, ते किती प्रकारांनी प्रकट होईल आणि तो कसा व्यवहार करू शकतो, तो कसं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या जगतामध्ये करून दाखवतं, ते चरित्र आहे. आणि भगवंतानी गीतेमध्ये म्हटलं आहे की जन्म केव्हा घ्यावा लागतो किंवा केव्हा घेतला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय. ही 5 उद्दिष्ट आहेत. संभवामी युगे युगे, मी युगायुगांमध्ये जन्माला येतो. त्या चतुर्युगांचं जेव्हा एक पूर्ण आवर्तन पुरं होतं त्यानंतर मी पुन्हा त्या चतुर्युगांच्या रूपाने जन्माला येतो. तेव्हा अर्थातच पुन्हा कृतयुग येतं, पुन्हा त्रेतायुग येतं, पुन्हा द्वापार युग येतं, पुन्हा कलियुग येतं. हे एकानंतर एक हे चालूच राहतं. हे चक्र आहे सृष्टीचं. त्यामुळे या चक्रामध्ये मी जन्म घेतच राहतो. भगवंताचं चरित्र मोठं विलक्षण आहे. त्याची लीला मोठी अघटित आहे. भगवंतांनी बालपणापासूनच आपलं वेगळेपण कृष्णांनी आपल्या चरित्रामधलं एक प्रसन्न चरित्र आहे की ज्याच्यामध्ये दुःख, त्रास, वेदना काही भानगडच नाही. प्रत्येक गोष्टीचं समस्या सोडवून टाकली. कारण काय आहे, मानवी जीवनाची मर्यादाच नाही. त्यामुळे जन्माला आले तर पुतनेचा वधच करून टाकला. लहानाचे मोठे होत आहेत तोपर्यंत किती गोळी तो मावळ भटाला, तोपर्यंत भगवान शंकर दर्शनाकरता आले, तोपर्यंत तृणावर्ताचा वध करून झाला, शकटासुराचा वध. लहान मूल नंद यशोदेला वाटत होतं काय आपल्या या मुलावरती संकटावर संकट आहे, का बरं एवढी संकट येतात याला, आपण आता काय करावं, इथलं राहणं स्थलांतरच करावं का, इथून आपण निघूनच जावं का, अशा प्रकारे विचार करायला लागावा. अशा प्रकारची संकट येतच राहतात. दुसऱ्या बाजूनी त्यांच्याबरोबर आलेले हे गोप गोपी स्वर्गामधून आलेले आहेत, त्यांच्या लोकामधून आलेले आहेत, वैकुंठ लोकामधून आलेले आहेत. त्यांना काय आहे, भगवंत जन्माला येतो तेव्हा काही एकटा येत नाही, तो त्याचा सगळा पॅराफर्नेलिया घेऊन जन्माला येतो. ते सगळेच येतात. सगळ्यांनी ठरवलेलं असतं या जन्मामध्ये प्रभू रामचंद्र एकपत्नी व्रत का, भगवान श्रीकृष्णांच्या इथे भगवंताबरोबर एवढ्या गोपगोपिका, त्याच्याचबरोबर त्याचे विवाह इतक्या स्त्रियांशी का, सगळं काही योजलेलं आहे. योजनापूर्वक भगवंतांनी अवतार घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर ती सगळी मंडळी जन्माला आली. नाही तर कबीरासारख्यांनी म्हटलं नसतं, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. त्यांनी म्हटलं हो कबीराच्या भक्तीबद्दल आणि त्याला प्राप्त होणाऱ्या घटनांच्या मधल्या या येता येत आयुष्यामध्ये घटना त्यांना त्रासदायक ठरणाऱ्या त्या प्रत्येक घटनेमध्ये एक चमत्कार होत राहतो, एक विलक्षण अलौकिक असा अनुभव येतो. तर लोकांना वाटतं कबीरांची भक्ती काय आहे. ते कबीर म्हणतात कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. आता असं जर एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जातात, एखादा माणूस व्यवहारात म्हणेल की एक गोपी नाही अशा हजारो गोपी कृष्णांच्या मागे आहेत. आपल्याही बाबतीमध्ये जीवनामध्ये अशी प्रेम येत गेली तर काही बिघडलं. कृष्णचरित्र हे अवलंबण्याकरता नाहीच. आणि कृष्णचरित्रामधली भक्ती, गोपिकांची भक्ती तर नारदांनी वर्णन केली. त्यांनी सांगितलंय की भक्तीचं स्वरूप काय, सातु अस्मिन परमप्रेम रूपा. भक्ती ही अत्यंत प्रेमस्वरूप आहे. प्रेमस्वरूप हे इतकं सोपं नाही आहे. आपल्याला सांगते
प्रेमाचा रंग भगवा आहे. आपल्याला असं वाटतं भगवा वर्ण हा वैराग्याचं प्रतीक आहे. वैराग्य हे उत्कट प्रेमाशिवाय असूच शकत नाही. कारण ज्याच्यावरचं प्रेम उत्कट आहे तिथे वैराग्यच आहे. अपेक्षाच नाही ना, काही मागितलंच जात नाही ना, काही पाहिजे आहे अशी भूमिकाच नाही आहे. त्यामुळे प्रेमामध्ये किंवा प्रेमाचा रंग नेहमीच भगवा आहे आणि भगवा नेहमीच त्यागी आहे. आणि जिथे त्याग आहे तिथेच आत्यंतिक प्रेम आहे. नारद म्हणतात त्याप्रमाणे सात्वस्मिन् परम प्रेमरूपा. ही भक्ती जी आहे तिचं स्वरूप सामान्य प्रेमाचं नाही आहे, परम प्रेमाचं आहे. म्हणजे त्याची अगदी सगळ्यात सुपरलेटिव्ह डिग्री तम, परम. आता ह्याच्यापेक्षा उच्च, ह्याच्यापेक्षा वरचं काही प्रेमाचं स्वरूप संभवत नाही. आणि ते कसं आहे त्याचा दृष्टांत काय आहे? यथा व्रज गोपिकानाम, ज्याप्रमाणे व्रजातल्या गोपींनी भगवंतावरती प्रेम केलं, ज्याप्रमाणे व्रजातल्या गोपिका या त्याच्यासाठी ज्या प्रकाराने उत्कट झालेल्या होत्या. गोपिकांच्या चरित्रामधला किंवा कृष्णाच्या बाललीलांमधला प्रसंग आहे की कृष्ण वृंदावनामध्ये मुरली घेऊन जातो आणि रात्रीच्या वेळी त्या मुरलीचा नाद होतो. ह्या सर्व गोपिका आपापल्या घरामध्ये कार्य करत असतात. कोण मुलाला खाऊ घालत असतं, कोण काही अशी वेगवेगळी त्यांची आपापल्या परीने आपली आपली कर्तव्य निभावणं चाललेलं असतं. अशा स्थितीमध्ये जेव्हा तो वेणुनाद, वेणुरव ऐकायला येतो, याबरोबर त्या गोपिका देहभान विसरतात आणि घरातलं सगळं काम जिथल्या तिथे टाकतात आणि त्या निघतात. त्यातली एक गोपी अजून काही घरातून बाहेर पडलेली नसते. त्या म्हणतात, अगं तुला यायचं नाही आहे का? कारण कृष्ण वेणुनाद करतो आहे, तर आपण जाऊया, तर आपल्याला निघायचं आहे. ती म्हणते, नाही, मला इथून निघणं अवघड आहे, कारण माझ्या घरात माझं काही काम आहे, काही कर्तव्य आहे, ते मला केलंच पाहिजे. ते केल्याशिवाय मी इथं काही बाहेर पडू शकत नाही. असं जेव्हा ती म्हणते त्यावेळी ह्या गोपिका म्हणतात, अरे अरे बिचारीला यायला नाही मिळणार आहे. या सगळ्याजणी जेव्हा जातात त्या वेणुरवाच्या नादाच्या मार्गावरती किंवा त्या मार्गाकडे त्या आपलं मार्गक्रमण करतात, चालू लागतात, शोधतात कुठे आहे भगवंत, आणि त्याला शोधत शोधत तिथपर्यंत पोचतात. तर त्या जेव्हा तिथे पोचतात तेव्हा त्या पाहतात की इथे तर ती गोपिका आधीच येऊन पोचलेली. आपणच सगळ्या मागून आलो, आपल्या आधी ती पोचली आहे. आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटतं की असं कसं झालं, ती इतक्या लवकर कशी इथे पोचली. ठीक आहे, त्याच्या पुढे जे गोपींचं गीत आहे, ते जे विरह गीत आहे, जे प्रसिद्ध गीत आहे, तर त्या सगळ्याचा तो विषय तिथे भागवतामध्ये येतो. ते आपल्याला काही एवढं बघायचं नाही. परंतु सकाळी 6 महिन्यांनी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा केव्हा त्या गोपिका आपल्या घरी परत येतात तेव्हा त्या बघतात की ह्या घरामध्ये ती गोपिका नाही. अरे आपल्याबरोबर आली, घरातले लोक म्हणतात ती नाही. म्हणाले काय झालं? त्या गोपीने म्हणाले केव्हाच देह टाकला आहे, तिला भगवंतापर्यंत पोचायचं आहे, भगवंत भेटू शकत नाही. तर ती काय करते, ती आपला देहच इथे सोडून देते आणि देह सोडून ती तिच्या सूक्ष्म देहाने परमात्म्यापर्यंत जाऊन पोचते. हा अधिकार सामान्य नाही आणि व्यवहारामध्ये सामान्य स्वार्थाने भरलेल्या माणसांनी तर ह्या विषयाची तुलना करूच नाही. ज्याला जगता येईल त्यांनी जरूर जगावं, ज्याला उत्कट भावाने प्रेम करता येईल त्यांनी जरूर करावं. कारण भगवंताची भक्ती त्याचा टेलिफोन नंबर उत्कटता हाच आहे. भगवंतापर्यंत पोचतो तो त्या उत्कटतेतून पोचतो, त्या उत्कट भक्तीतूनच पोचतो, अन्य कशातून पोचत नाही. आणि त्यामुळे ही गोपिकांची भक्ती ही व्यवहारामध्ये तोलण्यासारखी नाही, ती परमविरहासक्ती भक्ती आहे. त्या ठिकाणी भगवंत फार थोडा काळ आपल्या गोकुळामध्ये वावरलेले आहेत. नंतर त्यांचं सगळं जीवन गोकुळ सोडून निघून गेले आणि पुन्हा ते गोकुळात परत आलेले नाही आहे.
परंतु गोपिकांच्या भक्तीची उत्कटता तशीच कायम आहे. त्या तितक्याच उत्कटतेने भक्ती करतायत, तितक्याच उत्कटतेने त्या परमात्म्याचं स्मरण करतायत. त्याचाही भाग आपण जेव्हा अंतिम टप्प्यावर येऊ तेव्हा बघूच. तर सांगण्याचा हेतू असा आहे की ती परमविरहासक्ती भक्ती, भगवंत भेटला नाही तरी, भगवंताच्या रूपाचं दर्शन झालं नाही तरी, भगवंताचा सहवास मिळाला नाही तरीसुद्धा भगवंतावरची भक्ती ही कायम आहे. ती परमविरहासक्ती भक्ती, या भक्तीच्या 11 प्रकारातली सर्वात श्रेष्ठ शेवटची भक्ती आहे, जी गोपिकांनी केलेली आहे. त्याकरता त्याचं वर्णन करताना संत एकनाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, विरहिणी विरहा विरहित बोले. ते म्हणाले, ह्या गोपिकांच्या ज्या विरहिणी आहे, जी विरह गीतं आहे, भगवान जवळ नाही ह्याकरता जो विरह भाव त्यांच्या अंतःकरणातला आहे, ती विरहिणी विरहा विरहित बोले. तिच्याकडे विरह नाहीच आहे. ती भगवंतापासून दूर कोणत्याच क्षणी नाही आहे. ती भगवंताशी एकरूपच आहे. भगवंत असला तरी, भगवंत नसला तरी, ही भक्तीची किंवा प्रेमाची अत्यंत उत्कट स्थिती. ह्या पद्धतीने प्रेम, ह्या पद्धतीने गृहस्थाश्रम, ह्या पद्धतीने गृहस्थाश्रमामधला पूर्ण पतीपत्नींचा एकमेकांच्या पासूनचा वियोग, ह्या सर्व स्थितीमध्ये स्त्रियांनी आपली उत्कट भक्ती, एवढंच नाही तर पुरुषांनी सुद्धा आपलं उत्कट प्रेम, त्याचा पहिला आदर्श तर प्रभू रामचा आहे. त्यांनी आपल्या उत्कट प्रेमाचं स्वरूप तिथे प्रकट केलं आहे. आणि म्हणून कृष्णचरित्रामधल्या गोपी भक्तीला कुठल्याही सवंग पद्धतीने, सवंग विचारांनी, सवंग भूमिकेमधून कृपा करून पाहिलं जात नाही. ती एक प्रेमाची, भक्तीची एक उत्कट अतिउच्च अवस्था आहे. व्यावहारिक पातळीवरती माणसांना ती गाठता येतच नाही असं नाही. अशी कितीतरी चरित्र आपल्यासमोर आहेत की अत्यंत उत्कट भावानी त्या ठिकाणी भगवंतावरचं प्रेम, व्यवहारामधल्या प्रेमास्पदावरचं प्रेम त्यांनी प्रकट केलं आहे. ते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता सांगण्याचा विषय असा की कंस सारखाच त्याच्या लक्षात आलं आहे की हा इथे गोकुळामध्ये वावरतो आहे आणि हा आपला शत्रू आहे. याला आपल्याला संपवायचं आहे. कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने, कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने आपण संपवण्याचा प्रयत्न करत राहिलो, परंतु इतके सगळे प्रयत्न करूनसुद्धा ते सगळे फोल ठरले. आणि आता त्याला संपवायचं तर त्याला आपण मथुरेलाच बोलावलं पाहिजे. म्हणून धनुर्यागाच्या निमित्ताने श्रीकृष्णाला कंस मथुरेमध्ये बोलावतो. आपल्या आईवडिलांच्या सहित, गोपगोपींच्या सहित असे सगळेजण मथुरेमध्ये येतात. ते म्हणतात, तुम्ही गावाच्या बाहेरच थांबा, मी आत जातो आणि बघतो काय आहे, कसं आहे. आणि तो मथुरेमध्ये प्रवेश करतो. प्रवेश केल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं, बलराम आणि श्रीकृष्ण रस्त्यावरून जात आहेत. तर त्यांनी पाहिलं की कंसराजाचा एक परीट, सुंदरसे कपडे कंसाकरता छान प्रकाराने धुवून करून अगदी व्यवस्थित वापरण्याकरता तयार करून तो बरोबर घेऊन जातो आहे. तेव्हा कृष्ण म्हणतात, अरे आम्हाला हे कपडे दे, किती छान आहेत कपडे, आम्हाला राजाला भेटायला जायचं. तो म्हणतो, छे हे कृष्णाचे कपडे आहेत. नाही म्हणाला, हे आम्हाला दे. म्हणाल, तुम्हाला कसे होतील, लहान लहान मुलं, आम्ही करू म्हणाल, ते लहान करून घेऊ आणि आम्ही घालू, पण आम्हाला ते कपडे दे. तो जेव्हा देत नाही तेव्हा त्याच्याकडनं कृष्ण हे मोठ्या युक्तीने, थोड्याशा बळजबरीने ते कपडे काढून घेतात. तसंच पुढे जातात तर कंसाची जी अत्यंत उत्तम प्रकाराने सेवा करणारी अशी जी दासी आहे ती कुब्जा आहे. तिच्याजवळ तिने सुंदर असा अंगराग म्हणजे उटी तिने तयार केली. आता आजकाल आपल्याला इतक्या कॉस्मेटिक्स आपल्याला माहिती आहेत आणि इतक्या प्रकारची आपल्याला सौंदर्य प्रसाधनं देणारी दुकानं, वस्तू, कंपन्या माहिती आहेत आणि त्याचबरोबर सौंदर्यवर्धन करणारी वेगवेगळी दुकानंही माहिती आहेत की ज्या ठिकाणी आपण जातो आणि तिथे जाऊन आपण आपल्याला पाहिजे तसं रंगवून नटवून घेऊ शकतो. तसाच हा एक अंगराग शरीराला लावून त्या काळी देहाला नटवण्याचा प्रकार होता.
आणि त्यामुळे ती कुब्जा आपल्याबरोबर ते उठणं फार सुंदर बनवलेलं असं ती कंसाकरता घेऊन जाते. वेगवेगळे रंग असतात, वेगवेगळ्या वस्तू असतात, वेगवेगळे गंध असतात, त्याचे वेगवेगळे उपयोग असतात. त्यामुळे हिवाळ्यातला वेगळा, पावसाळ्यातला वेगळा, उन्हाळ्यातला वेगळा असा हा भिन्न भिन्न अंगराग त्या ठिकाणी वापरला जातो. तर तो अंगराग पाहतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे काय आहे? ती म्हणते हा अंगराग आहे. तर ते म्हणतात तो आम्हाला दे, आम्ही लावू. आम्ही छानसे आता कपडे घातलेत, तर आम्हाला आता उटी पण लावायची. ती म्हणते नाही नाही, मी कंसाकरता तयार केली. तर म्हणतो नाही, तू दुसरी कर, पण आम्हाला ही उटी दे. आणि आग्रहाने ती उटी मागून घेतो. ती म्हणते मी देईन तुला, पण तू काय मला देशील? तो म्हणते तुला काय पाहिजे ते देतो. तेव्हा ती म्हणते माझ्या पाठीवर कुबड आहे आणि मी फार विद्रूप झालेली आहे त्यामुळे, तर तू ते माझं कुबड दूर करशील का? कृष्ण म्हणतो हो. आणि ती जी कुब्जा आहे त्या कुब्जेची चांगली रूपवती अशी स्त्री बनते आणि ती कुब्जा सुंदर अशा आनंदी अशा भावाने पुन्हा कंसाकरता उटी तयार करण्याकरता प्रजाजन बघतात. म्हणाले ही काय लहान लहान मुलं आहेत, काय ते कपडे घेतलेत, काय ती उटी लावली आहे, काय इथून निघालेत. आणि जिथे तो धनुर्याग आहे त्या धनुर्यागाचं असणारं जे स्थान आहे त्या सभामंडपापाशी ते दोघे येऊन पोचतात. तिथे आल्यानंतर कृष्ण बघतो की इथे काय आहे, एक धनुष्य ठेवलं आहे आणि ते धनुर्यागाकरताच सिद्ध केलेलं धनुष्य आहे. ते हातामध्ये घेतात आणि त्याचे 2 तुकडे करतात, खाली ठेवून. तो आता राजसैनिक आहे, तिथे संरक्षणाकरता उभा आहे. तो म्हणतो अरे अरे अरे, याला हात कसा लावला? तोपर्यंत ते तुटलंय. त्याच्याच त्या तुकड्यांनी धनुष्याच्या त्या राजसैनिकाला कृष्ण चांगला बडवतो. तो बिचारा बाहेर निघून जातो, घाबरतो, त्याच्या पुढे येतो. तर दुसऱ्या दिवशी त्याला म्हणजे कृष्णाला संपवण्याकरता म्हणून कुवलय पीड नावाचा एक मदोन्मत्त हत्ती असा आणून ठेवलेला असतो की त्या हत्तीच्या मुळे ह्यांनी चाल करून आल्यानंतर ते कृष्णासारखं एवढंसं पोर ते काय करणार आहे? त्याचं आयुष्य संपणारच आहे. ह्या भूमिकेमधून कंस त्याच्याकरता ती योजना करून ठेवतो की या कुवलय पीडाच्या समोर या कृष्ण बलरामांना ठेवायचं, या दोघांना नष्ट करायचं. परंतु कृष्णाने या कुवलय पीडाचा तिथेच निपात केलेला आहे आणि त्या हे सगळं बघून सगळे हादरलेले आहेत. दुसऱ्या दिवशी त्या धनुर्यागाच्या ठिकाणी जे वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम असतात ना, तसा तो करमणुकीचा कार्यक्रम असतो. त्या करमणुकीच्या कार्यक्रमाकरता हे सगळी प्रजाजन, खूप लोक, गर्दी, हे गोकुळातून आलेली सगळी माणसं येऊन बसलेली असतात. आता ही 2 मुलं आहेत ज्या ठिकाणी ह्या प्रत्यक्ष मल्लयुद्धासारखा पहिला भाग त्या ठिकाणी लोकांना प्रदर्शित करायचा आहे की ह्या 2 मुलांचं मल्लयुद्ध कुणाबरोबर होईल. तर ज्याच्याबरोबर मल्लयुद्ध करायचं आहे तो तर मोठा पहाडासारखा मोठा ताकदवान असा एक मल्लच तिथे आणून उभा केलेला असतो. त्याला पाहिल्यानंतर कृष्ण सर्व लोकांसमोर म्हणतो अहो, आम्ही तर किती लहान लहान मुलं आहोत, आमच्याबरोबर यांच्याशी युद्ध करायचं, आमच्याबरोबर त्यांनी युद्धाला उभं राहायचं हे काही योग्य नाही आहे. कारण त्यांनी आमच्याबरोबर युद्ध करावं असे ते आमच्या बरोबरीचे नाही आहेत. ते कितीतरी मोठे आहेत, आम्ही लहान आहोत, त्यांच्याबरोबर आम्हाला काय युद्धाला भाग पाडतात. पण कंस काही ऐकत नाही आणि ते कुवलय पीडाचा जसा आदल्या दिवशी निपात केला तसे ते 2 मल्ल आहेत की एक मुष्टी आहे जे मुष्टिक आणि दुसरा चाणूर आहे. चाणूराचा आणि कृष्णाचा त्या दोघांचा समोरासमोर आमने सामने जो मल्लयुद्धाचा प्रसंग येतो तसंच बलरामांच्या बरोबर मुष्टिक आहे. चाणूराचा वध कृष्णाने केलेला आहे आणि मुष्टिकाचाही वध झालेला आहे. त्या कंस चाणूर मर्दनम जसं आपण म्हटलं आता तसं चाणूराचा वध झाल्यानंतर कृष्ण जिथे कंस बसलेला आहे त्या राजसिंहासनाच्या जवळ जातो आणि तो कृष्णाला त्या कंसाला त्या राजसिंहासनावरून खाली खेचतो. त्यांना खेचल्याबरोबर आधीच तो आदवा तदवा बोलायला लागलेला असतो की जेव्हा कुवलय पीड नाही,
जेव्हा चाणूराचा मृत्यू झाला, जेव्हा आपली ही धनुर्याग भूमी, या भूमीला यांनी सगळं ध्वस्त करून टाकलेलं आहे, अशा स्थितीमध्ये आता हा आपल्याला राजसिंहासनावरून खेचतोय. त्यांनी खेचलं आहे आणि कृष्णाने त्यानं बुकलून बुकलून मारलेलं आहे. कृष्णाचा वध झाला. वध झाल्यानंतर कृष्ण एका फार मोठ्या अशा ह्या शत्रूपासून दूर झालेले आहेत. कृष्णवधानंतर आता हे कंसवधानंतर त्यांनी कृष्णाने पुन्हा आपल्या स्थानावरती निघून गेले. परंतु या कंसाच्या ज्या पत्नी आहेत, ज्या एक अस्ती आणि प्राप्ती, त्या दोघीजणी रडत रडत शोक करत करत आपल्या वडिलांच्याकडे जातात, जरासंधाकडे जातात आणि म्हणतात अशा प्रकारे यांनी आमच्या कंसाचा वध केला आहे, याचा बदला तुम्हाला घेतलाच पाहिजे. जरासंध म्हणतात बरोबर आहे, बदला घ्यावाच लागेल आपल्याला, मी येतो. आणि तो येतो आणि मथुरेवरती स्वारी करतो. येऊन आता एकदा स्वारी झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, 17 वेळा तो पुन्हा 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 जरासंध चालून येतो आणि प्रत्येक वेळी त्याचा पराजय होतो. त्याच्या एक लक्षात येतं की मी एकटा काही या लोकांचा निपात करू शकतो. सामान्य लोक आहेत, गवळी आहेत, व्यावसायिक आहेत, तरीसुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने त्या युद्धभूमीवर यायला निघालेले आहेत. पुष्कळ गोष्टींचे संदर्भ देता येतील, पण आपल्याला वेळ थोडा आहे, त्यामुळे आपण फक्त कृष्णचरित्राशीच सीमित राहून विषय पाहूया. आणि भगवंतांनी ठरवलं की आता 17 वेळा ह्या माझ्या समाजातली हे सगळे माझे गोपगोपी आपल्या आपल्या परीने त्रास सहन करतायत. हे काही तसं योग्य नव्हे. आपण यांना या त्रासात टाकता कामा नाही. आपण यांना या त्रासातनं बाहेर काढलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी माझ्यावरती हा जरासंध चालून येणार आणि प्रत्येक वेळी यांनी युद्ध करावं. आता 17 वेळा युद्ध केलं आहे, आता काहीतरी वेगळ्या भूमिकेतून, आणि आता इथे राहायचंच नाही म्हणून एक वेगळा विचार करून पश्चिम समुद्राच्या तीरावरती त्यांनी द्वारका नावाची नगरी वसवली आणि सगळ्यांना सांगितलं की आपण इथून आता तिकडे जाऊया, आता इथे राहायला नको. कारण हा जो जरासंधाचा त्रास आहे तो सहन करणं आपल्याला फार अवघड आहे आणि त्यामुळे हे स्थान आपण सोडूया. पुन्हा जरासंधाने चाल केलेली आहे. आता त्यांनी एका दुसऱ्या कालयवन नावाच्या एका म्लेंछ राजाला आपल्यासोबत घेतलेला आहे आणि त्यांना घेऊन तो या ठिकाणी स्वारी करतो आहे. भगवंतांनी पाहिलं आहे, त्यांनी आपल्याला म्हटलं तसं की आता कुणाला बोलवायचं नाही, आता कुणीही तिथे समोर यायचं नाही, कुणाही नागरिकाला पीडा होणार नाही, आता जे करायचं आहे ते मी करीन. आणि त्याबरोबर कृष्ण त्या कालयवनाच्या समोर येतो. तो कालयवन वेडाच होतो. भगवंताचं ते मोहक रूप पाहतो आणि ते त्या डोळ्यातली ती भीती, त्याचं ते सगळे हावभाव त्याला इतके ते मोहून टाकतात की तो या अल्ला या खुदाच करायला लागतो की बाबा कुठून आला हा, कसा इतका सुंदर, आणि हा कसा अशा प्रकाराने माझ्यासमोर शस्त्र टाकतोय, घाबरलाय आणि शस्त्र टाकून पळायला लागलाय. तोही वेडाहून त्याच्या मागे पळायला. कृष्ण त्यांना पळवत पळवत जिथे मुचकुंद ज्या गुहेमध्ये राहिले आहेत तिथे घेऊन जातात. कारण त्यांना माहिती आहे की हा मुचकुंद ह्या गुहेमध्ये झोपलेला आहे आणि त्याच्या मागचा त्याच्या शापाचा किंवा त्याच्यावरती केलेल्या अनुग्रहाचा असा जो दोन्ही प्रकारचा भाग आहे तो इथेच पूर्ण करायचा आहे. म्हणजे असं की मुचकुंदानी देवदानवांच्या युद्धामध्ये देवांना मदत केलेली आहे आणि देवांना त्याचा पराक्रम हा खूपच भावला आहे आणि त्या पराक्रमाने त्यांनी दानवांच्यावरती विजय मिळवला. आणि त्यामुळे देवतांनी सांगितलं की मुचकुंदा तुला काय पाहिजे आहे ते माग. ते म्हणाले की एक गोष्ट आहे, मी खूप दमलो आहे या युद्धामध्ये, मला अगदी शांत आणि गाढ अशी झोप पाहिजे. तर त्या शांत झोपेकरता म्हणून मी ज्या ठिकाणी जाईन, ज्या गुहेत जाऊन राहीन, तिथे एक करा की कुणीही माझी झोप मोडणार नाही अशी परिस्थिती राहावी. आणि जेव्हा केव्हा माझी झोप मोडेल
त्यावेळी जो कोणी माझी झोप मोडायला येईल त्याच्याकडे मी डोळे उघडून पाहिल्याबरोबर तो भस्मसात व्हावा, हा एक भाग. आणि त्यानंतर मला भगवंताचं दर्शन व्हावं. भगवान श्रीकृष्णांना हे सगळं माहिती आहे. ते पळत पळत त्याच गुहेमध्ये जातात. त्या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्या अंगावरचा शेला मुचकुंदाच्या अंगावरती टाकतात आणि अंधारामध्ये काळोखामध्ये लपून राहतात. त्याच्या मागे मागे धावत तो कालयवन येतो आणि तो शेला पाहतो. त्याबरोबर तो शेला खेचतो आणि तो खेचल्यानंतर लाथ मारतो त्याला आणि तो खेचल्यानंतर उभा राहतो. मुचकुंद जागा होतो आणि पाहतो तो हा कालयवन समोर उभा आहे. त्या कालयवनाची जागच्या जागी राख होऊन जाते, संपून जाते. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुढे येतात. म्हणाले तुला दर्शन हवं आहे ना, दर्शन घे. प्रसन्न होतो आणि तिथून तो हिमालयामध्ये आपला तप करण्याकरता म्हणून तपाचरणाकरता तो निघून जातो. भगवंतानी जेवढं आवश्यक आहे तेवढंच नुकसान होऊ दिलेलं आहे. एकच सूत्र आहे की समष्टीच्या कल्याणाकरता व्यष्टीचा जर बळी द्यावा लागला किंवा व्यष्टीला जर संपवायला लागलं तर त्या व्यष्टीची गय करता कामा नये, त्या व्यक्तीची गय करता कामा नये. कारण समष्टीचं कल्याण महत्त्वाचं, कंसाचा वध का महत्त्वाचा? छळबळाने राज्य करतोय, सगळ्यांना गांजून टाकतोय. जे जे लोक यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्म व्यवहार जर लोक करतच नाही तर काय करायचं? त्याकरता काही अवलंबलंच पाहिजे, कोणता तरी मार्ग स्वीकारलाच पाहिजे. भगवंताचं सगळं चरित्र हे समष्टीवरून पाहिलं, हे जर संबंध जगाचा कल्याणाचा विचार डोळ्यापुढे ठेवून जर त्यांचं वैयक्तिक चरित्र पाहिलं तर कळतं की भगवान असे का वागले, भगवंतांनी ह्या भूमिका का घेतल्या, भगवंतांनी हे निर्णय अशा प्रकारे का राबवले. तर सांगण्याचा हेतू असा की भगवंतांनी या ठिकाणी लोकांना कुठलाही त्रास न होऊ देता त्यांनी लोकांना सांगितलं आता बस, द्वारका तयार झाली आहे, आता इथे अजिबात राहायचं नाही, आपण इथून चला. त्याप्रमाणे लोकांना स्थलांतर करायला सांगितलं. स्वतः मथुरेमध्ये गेले. जरासंध पुन्हा आला, कारण कालयवनाचा मृत्यू झालेला आहे. आता पुन्हा शिक्षा दिली पाहिजे, आता पुन्हा काहीतरी केलं पाहिजे. त्याकरता कालयवन पुन्हा जरासंध पुन्हा आला आणि जरासंध आल्यानंतर त्यांनी ठरवलं की यांना संपवून टाकायचं. भगवंतांनी पण ठरवलेलं होतं आपण काय करायचं. तिथला प्रवर्षण नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वतावरती भगवान पळून गेले. आता ह्या पर्वतावरती निबिड अरण्य आहे, त्या अरण्यामध्ये हा मुलगा सापडणार नाही, ही मुलं कुठे गेली ते आम्हाला कळणार नाही. सगळा जसा काही काळोख दाटला वृक्षांच्या त्या वृक्षराजींमुळे. तर त्यांनी तो पर्वतच पेटवून दिला, ती सगळी वृक्षराजी पेटवून दिली. त्या पेटवण्यामध्ये जरासंधाच्या सैन्याचंच खूप नुकसान झालं. हे दोघेजण अत्यंत सुरक्षितपणे द्वारकेला जाऊन पोचले आणि जरासंध मात्र पुन्हा पराजित होऊन मगध देशाला गेला. कारण त्याला काही कृष्णाला कुठल्याही प्रकाराने हरवता आलं नाही, कृष्णाला त्या ठिकाणी त्रास देता आला नाही. द्रौपदी वस्त्रहरणाचा पण प्रसंग असाच आहे की आपल्याला माहिती आहे ते द्यूत खेळले, हे लावा ते लावा ते लावा ते लावा पणाला, आणि धृतराष्ट्राला फार आनंद होतो. काय झालं, कोण जिंकलं, काय पणाला लावं, काय पणाला लावं. शेवटी आता द्रौपदी पणाला लावा असं म्हटल्यावर सगळ्यांनी हो म्हटलं. द्रौपदी पणाला लावली. आता ते फासेच चुकीचे आहेत, ते फासेच वेडेवाकडे आहेत. त्यामुळे दान नेहमीच उलटं पडत गेलं आणि त्या दानातून जे निर्माण झालं पुन्हा हारले पांडव. आता द्रौपदी पणाला लावलेली आहे. आता सगळी कथा आपल्याला काही सांगत नाही, पण त्यांनी सांगितलं तिला घेऊन या, त्या भर दरबारात घेऊन या आणि तिचं वस्त्रहरण करा. तिच्या म्हणजे आजसुद्धा या कलियुगामध्ये सुद्धा त्या पब्समध्ये किंवा तिथल्या नाईट क्लब्समध्ये किंवा आणखी अन्य काही जे स्वरूपं असतील या प्रकारच्या करमणुकीची, तिथे काय होत असेल स्त्रियांच्या वस्त्रप्रावरणाचं
आणि ती कशी उतरवली जात असतील आपल्याला माहीत नाही. परंतु आजही भर समाजात, भर दरबारात स्त्रियांना अशा प्रकारे विवस्त्र करण्याचा प्रसंग आपण आजही ऐकला नाही, पाहिला नाही, वाचला नाही. पण त्यावेळी द्वापार युगामध्ये द्रौपदीवर हा प्रसंग आणला आणि त्यावेळी तिने कृष्णाचा धावा केला. हे द्वारकावासीनं श्रीकृष्णा माझ्याकरता धावून ये, माझ्याकरता धावून ये असं ती म्हणते. तरीसुद्धा कृष्ण अजून आला नाही. त्यांनी द्रौपदीच्या वस्त्राला स्पर्श केला आहे आणि ती जेव्हा धावा करते ती म्हणते, भगवंता तुझ्यावरती निस्सीम प्रेम करणाऱ्या गोपिकांसारख्या आम्ही जे भक्तजन आहोत, त्या भक्तजनांना प्रिय असलेल्या कृष्णा तू धावून ये माझ्याकडे. त्याबरोबर भगवंतांनी अंबरावतार धारण केलेला. वरून तिच्या अंगावरती वस्त्र येत राहिली, ती वस्त्रामध्ये लपेटलेली राहिली. हा ओढतो आहे वस्त्र, ओढतो आहे वस्त्र. परंतु या दुःशासन दुर्योधनांना दमून गेले तरीसुद्धा वस्त्र येतच राहिलं. आणि हे बघितल्यानंतर धृतराष्ट्र विचारत राहत, काय झालं, काय झालं. ते सांगतात सतत वस्त्राचा पुरवठा आहे, सतत वस्त्र इथे येऊन पोचत आहेत. काय माहिती का, कोण, कसा माहिती नाही, पण द्रौपदी सुरक्षित आहे, संरक्षित आहे. तेव्हा धृतराष्ट्र पण घाबरतो. तो म्हणतो थांबवा आता हे सगळं जे आहे ते अनिष्टाला कारण आहे. त्यावेळी जो प्रसंग आहे त्या प्रसंगानंतर जेव्हा कृष्णाची भेट होते द्रौपदीशी, तेव्हा द्रौपदी कृष्णाला म्हणते की कृष्णा, अरे मी तुला हाक मारली, हाक मारल्याबरोबर तू आला नाहीस मला बघायला, सांभाळायला. मला तू थोडा वेळ लावलास, तोपर्यंत त्यांनी माझ्या वस्त्राला हात घातला होता, तिथपर्यंत तू का थांबलास. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की तुझ्यातली भक्ती आणि तुझ्यातलं प्रेम नाही जागृत झालं. तू मला द्वारकावासीनं श्रीकृष्ण म्हणून हाक मारलीस. द्वारकेत राहणारा श्रीकृष्ण मी आहे का तुमच्या हृदयात राहणारा कृष्ण मी आहे. तू जेव्हा भक्तजन प्रिय म्हणालीस आणि मला हाक मारलीस, त्या क्षणी मी तुझ्याकरता आलो आणि तुझ्याकरता अंबरावतार धारण केला. सांगण्याचा हेतू असा आहे की भगवंताकडचा जो बारकावा आहे की भक्तसुद्धा मला कसा बोलावतो, भक्ताच्या अंतःकरणातली उत्कटता काय. कितीतरी कथा आहेत, आपण त्या सगळ्यांचा परामर्श तर काही घेऊ शकत नाही. प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग येतो. युद्धाच्या वेळीसुद्धा जी काही त्या ठिकाणी कृष्णानेसुद्धा मध्यस्थी केली आहे, त्यांच्यापुढे हे युद्ध होऊ नये याकरता कौरवांना पुन्हा पुन्हा काही ना काही शिकवलं आहे, काही ना काही सांगितलं आहे, काही ना काही उपदेश केला आहे. थोडंसं भीतियुक्त असं सुद्धा त्यांच्यासमोर बोलून कृष्णाने त्यांना धाक दाखवला आहे की पण हे युद्ध करू नका असं. की पुन्हा तेच आहे, नाना नाटक सूत्रधारी येतो. तर त्यांना युद्ध हवंच होतं, भगवंताला युद्ध हवंच होतं. पण भगवंतानी सर्व प्रकारच्या शक्यता ज्या आहेत त्या सर्व शक्यता तिथे बोलून दाखवल्या. सर्व प्रकारच्या शक्यतांना त्यांनी स्थान दिलेलं आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग भगवंत म्हणतात की ठीक आहे, आपण युद्धाला तयारच होऊ, तुम्ही आता युद्धाला तयार व्हा. आणि अशा प्रकारे जेव्हा युद्ध सुरू होतं, युद्धाच्या काळामध्ये सुद्धा अनेक घटना, अनेक प्रसंग भगवंतांनी त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे चांगल्या अर्थाने अभिमन्यूचा वध आहे वगैरे पुष्कळ गोष्टी आहेत. आपल्याला तितका वेळ नाही आहे हातामध्ये कोणत्या कथा घेण्याकरता. परंतु त्या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्या लक्षात येतं की भगवंत भक्ताला, अर्जुनाचं मोठं प्रेम आहे भगवंताच्यावरती. आणि त्यामुळे जेव्हा दुर्योधन भगवंताकडे येतो, अर्जुनही भगवंताकडे आलेला असतो. दुर्योधन भगवंताला मागण्याकरता आधी येतो, त्याच्याच पाठोपाठ अर्जुन आलेलाच असतो. दोघंही बसलेत. भगवंत काय पुन्हा तेच नाना नाटक सूत्रधारी आहेत, मला गाढ झोप लागली असं नाटक करून झोपलेले. हे दोघेही आलेले बघितल्यानंतर मग मात्र डोळे किलकिले करून आता म्हणतात मी जागं होणं क्रमप्राप्त आहे, आता झालं पाहिजे.
बघितल्याबरोबर अरे अर्जुना तू कधी आला? दुर्योधन म्हणतो थांबा, अर्जुनाच्या आधी मी आले, तुम्हाला काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोला. तर तेव्हा ते म्हणतात काय दुर्योधना काय पाहिजे तुला, कशा करता आलास? दुर्योधन म्हणतो आता युद्ध अटळ आहे, युद्धामध्ये आपलं एवढं मोठं सैन्य आहे, आपण स्वतः आहात, माझी एक चांगली जी तुमची 1 कोटीची मोठी सेना आहे, एक अक्षौहिणी सेना आहे तुमची, की जी सर्वात श्रेष्ठ आणि अत्यंत उत्तम प्रकाराने युद्ध करणारी आहे. तर अशी जी तुझी सेना आहे ती सेना आणि तू आणि तुझ्याकडचं काय आम्हाला मदत करायला तयार आहेस. तेव्हा कृष्ण सांगतो बरोबर बोललास तू की मी आहे, पण मी हातात काही शस्त्र धरणार नाही, न धरी शस्त्र करी मी, या युद्धामध्ये मी हातात शस्त्र घेणार नाही आहे. तसंच ही जी माझी एक अक्षौहिणी जवळजवळ सेना जी आहे, एक संक्षिप्त, तर ती जी सेना आहे ती सेना माझी सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणजे आजचे कमांडोज थोडक्यात. तर अशी जी सेना आहे ती सेना एकाने घ्यावी, म्हणजे तुला जर ती सेना हवी असेल तर, नाही तर मला मागावं. तर दुर्योधन म्हणतो तुझं लढणारच नसेल तर तुझा काय उपयोग आहे, तर मी तुझी सेनाच मागतो. ठीक आहे म्हणाले, मी तुला सेना देतो. मग अर्जुन म्हणतो भगवंता खूप चांगलं झालं की दुर्योधनाने सेना मागितली. मग भगवंत म्हणाले अर्जुना तू मला कशाला मागितलंस, तुला मी पाहिजे आणि बरं झालं त्यांनी सेना मागितली आणि मी मोकळा राहिलो, असं तुला का वाटलं, असं का घडलं? तर त्यांनी सांगितलं एवढ्याच करता की भगवंता तू असल्यावर मला दुसरं काय पाहिजे, मला अन्य कशाची आवश्यकताच नाही, तुझं असणं आमच्या बाजूला हेच सर्व काही. त्याची नम्रता आहे, त्याची भगवंतावरची भक्ती आहे, त्याच्या अंतःकरणातला उत्कट भाव आहे, त्या सर्व भावातून तो जे भगवंताला समर्पित करतोय ते काही विलक्षण आहे. ती स्थिती फारच फार विलक्षण आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आता भगवंत अर्जुनाच्या बाजूने गेले आणि त्यांचं सगळं जे सैन्य आहे ते कौरवांच्या बाजूने गेले. पुढे गेला प्रसंग, युद्ध संपलं. युद्धामध्ये अनेक प्रकारांनी अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्यांनी भीष्माचार्यांच्या सारख्यांना सुद्धा मृत्यू पत्करावा लागला. अनेक गोष्टी आपल्याला त्या सगळ्या खूप मोठ्या कथा आहेत. त्यामध्ये भीष्माचार्यांना त्यांच्याविषयीचा आदर, भगवंतांनी हातात शस्त्र धरलं नाही पण भीष्माचार्यांच्या करता मात्र ते सुदर्शन चक्र धरावं लागलं. भीष्माचार्य म्हणाले भगवंता तुझी केलेली प्रतिज्ञा तुला माझ्याकरता मोडावी लागली, ह्याच्यापेक्षा आणखीन काय मोठं आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन काय श्रेष्ठ आहे, तू भक्ताकरता काय करतोस आणि माझ्याकरता तू हे कार्य केलंस. भगवंत म्हणतो की मी भक्त पराधीन आहे. भक्त जर माझ्यावरती प्रेम करू नये, भक्ताची जर प्रेमाची सच्चाई आहे, ते जर सच्च प्रेम आहे तर मी त्या भक्तीला पराधीन आहे. आणि त्यामुळे भक्तपराधीन परमात्मा त्यांना सांगतो आपल्याकरता, मी नेहमीच अर्जुनालाही ते सांगतात, अर्जुना युद्ध संपलं आहे, भीष्माचार्य अजूनही उत्तरायणाची वाट पाहत थांबलेले आहेत, त्यांच्याकडून तुझ्या सगळ्या शंका कुशंका, तुला ज्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या ज्ञानाची प्राप्ती तू त्यांच्याकडून आता करून घे. आणि वगैरे वगैरे असे अनेक घटना प्रसंग आहेत की जे भगवंताची जी भक्तांच्या विषयीची जी दयेची उत्कटतेची भूमिका आहे. युद्ध संपलं आहे, युद्धभूमीवरून ते परत आलेले आहेत. तिथे आल्यानंतर नगरामध्ये प्रवेश म्हणजे शिबिकेमध्ये प्रवेश करतायत. तो प्रवेश करताना भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं अर्जुना पहिल्यांदा तू उतर आणि मग मी उतरेन. तो त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानतो आणि रथातून पाय उतार होतो आणि मग भगवंत उतरतात. ते उतरल्यानंतर तो जो रथ आहे, भगवंत उतरले आणि तो रथ जो आहे तो कापरासारखा जळून गेला, कारण त्याच्या शीर्षस्थानी मारुतीराय बसलेले होते, तेही निघून गेले. भगवंतही रथातून उतरले, त्याबरोबर अर्जुन थक्क झाला, कोणाला असं कसं झालं, हा रथ जळून कसा गेला.
तर तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे भीष्म आणि द्रोण हे काय सामान्य धनुर्धर आहेत, हे काय सामान्य योद्धे आहेत? त्यांच्याकडे एकापेक्षा एक महाभयंकर अस्त्र होती. ती जी अस्त्र होती ती सगळी अस्त्र मारुतीनी आणि मी आम्ही इथे थांबवून ठेवली होती, रोखून ठेवली होती. नाहीतर त्या अस्त्रांचा मारा तुझ्यावर झाला असता. तूही काही धनुर्विद्येत कमी नाही आहेस, पण त्या अस्त्रांना नष्ट करण्याकरता तुझ्या अस्त्रांचा प्रयोग केला असतास. त्याच्यामध्ये जीविताची हानी आणि या जगताची हानी काही थोडी झाली नसती. आणि त्यामुळे हानी तुझीही होऊ नये, हानी जगताचीही होऊ नये, याकरता ती अस्त्र आम्ही थांबवून ठेवली आमच्या सामर्थ्याने. आणि आता तू त्या रथातून बाहेर आल्याबरोबर आम्ही ते जे स्वरूप आहे त्या रथाचं ते जाळून त्यामध्येच त्या अस्त्रांचा प्रभाव संपवला. ते काही एका रथ जाळण्याने त्या अस्त्रांचा महाभयंकरपण संपणार आहे का? पण त्याच्यामागे भगवंताचा हात आहे. भगवंतानी त्या अस्त्रांना सौम्य केलं आहे, पण फळं दिलं आहे. पुन्हा तेच आहे, कर्माचा सिद्धांत आहे. कोणत्याही कर्माला फळाशिवाय सोडलेलं नाही, त्याला त्या कर्माचं फळ देऊनच मोकळं केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या पुढे सांगायचं तर असं की भगवंत आपल्या जीवनामध्ये आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना या सगळ्यांच्या ठिकाणी एकच सूत्र घेऊन सांभाळत असतो. तो म्हणजे भक्तपराधीनता माझ्याकडे आहे. तुम्ही ज्या भावाने भक्ती कराल त्या भावाने आपल्याला त्या भक्तीचं फळ मिळेल. म्हणजे ज्या स्वरूपात ती भक्ती आहे त्या स्वरूपात त्याचं फळ आहे, याबद्दल काही वाद नाही. हे जेव्हा लक्षात येतं अर्जुनाचं, आणखीन नम्र होतो, आणखीन विनम्र होतो. त्याला असं वाटतं हे भगवंताच्या भक्तीचं काय स्वरूप आहे, काय त्याचा माझ्यावरचा विश्वास आहे, काय माझ्यावरचं प्रेम आहे, काय माझ्याकरता तो साह्याला सारखा धावून येतो. उद्धवाला असं वाटतं की आम्ही भगवान श्रीकृष्णाला ओळखलं आहे आणि आम्ही भगवंताच्या विषयी खूप कसं साक्षात परब्रह्म आहे, कसा त्याचा अधिकार आहे, कसं त्या अलौकिक पुरुष तो आमच्याबरोबर वावरतो आहे, आम्ही त्याला पुरतं जाणू नये. पण ह्या ब्रजातल्या गोपिका त्याला काही जाणत नाही, त्यांना काही समजत नाही की भगवान श्रीकृष्णाचा अधिकार काय आहे, तो कसा आहे. आणि त्यामुळे म्हणाले त्या कृष्णावरती अशा भाबड्या बिचाऱ्या अज्ञानी बायका त्या कृष्णाकरता एवढ्या आपला जीव टाकतात. तर भगवंताला असं वाटतं की प्रेम नावाची गोष्ट काय असते ती ह्या व्रजातल्या गोपिकांचं प्रेम या लोकांनी बघावं. आणि म्हणून त्या उद्धवाला सांगतात की अरे खूप काळ गेलेला आहे, मी व्रजात गेलेलो नाही, मला जाणं जमणार नाही, पण उद्धवा तू व्रजामध्ये जाऊन ये. त्याप्रमाणे उद्धव व्रजामध्ये जातात. आता एवढा मोठा रथ, उद्धवाचा सगळा पोशाख, त्याचं सौंदर्य आणि तो शहरी मनुष्य, ही खेड्यातली सामान्य खेडूत मंडळी, त्यांना आपल्या वेशीवरती जेव्हा त्याचा रथ आला तो बघतात आणि त्यांना असं वाटतं कोण आला, कोण आला, शहरातून आला, भगवान श्रीकृष्ण आला का कृष्णाकडून कोणी दूत आला. सगळ्या गोपिका धावत धावत बाहेर येतात. ते म्हणतात काय रे बाबा, तू कुठून आलास, तू कोण आहेस, तू कृष्णाच्या गावचा आहेस का? तर तो सांगतो बसावायांनो काय पाहिजे तुम्हाला? काही नाही म्हणाले, आम्हाला कृष्णाची खुशाली पाहिजे. कृष्ण कसा आहे तेवढं सांगा, त्याची खुशाली तेवढी आम्हाला सांगा. असं जेव्हा तो म्हणतो, त्या गोपिका म्हणतात, तेव्हा तो म्हणतो की बायांनो कृष्ण चांगला आहे, सगळं ठीक आहे, हे सगळं मला कळलं, तुमची ही सगळी भाबडी जी चौकशी आहे तीही मला कळली. तुम्हाला म्हणाले काय कळणार, तुम्ही काय म्हणाले ह्या ठिकाणी कृष्णाकरता ज्ञानाने विषय समजून घेणार, ते काय तू बोलतोस ते आम्हाला कळत नाही. म्हणाले ठीक आहे, म्हणाले तुम्हाला ज्ञान नाही आहे, तुमची जी मुख्य गोपिका आहे ती राधा कुठे आहे म्हणाले, तिच्याकरता कृष्णाने एक पत्र दिलं आहे, ते मला राधेला द्यायचं आहे म्हणाले. ठीक आहे म्हणाले, आणि ते पत्र राधेला देण्याकरता मला तिच्या घरी घेऊन जा. त्याप्रमाणे या गोपिका घेऊन जातात. तर तो पाहतो, तो म्हणतो या गोपिका बऱ्या, या वेशीपर्यंत कुणी आलाय म्हणून बघायला तरी आले. ती राधा तर म्हणाले आपल्या एका जागेवर बसून आहे आणि कृष्ण 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 असा जप करते आणि तिचा ताकाचा जो डेरा आहे
त्याचं मंथन आपोआप होत आहे. ती रवी आपोआप घुसळली जाते, ती बसलेलीच आहे. गेल्याबरोबर हा म्हणतो मी तुम्हाला भेटायला आलो आहे, हे कृष्णाने दिलेलं पत्र तुला द्यायला आलो आहे, हा कृष्णाचा निरोप आहे, असं ती जेव्हा म्हणते त्याबरोबर त्या राधेला कृष्ण शब्द ऐकल्याबरोबर तिची समाधीच लागते. ती भावसमाधीमध्येच जाते. आणि जेव्हा तिला ती अक्षरं दिसतात, जेव्हा डोळे उघडते ती अक्षरं काळी आहेत. ती म्हणते ही अक्षरंसुद्धा काळीच आहे. मग यांची एकनाथ महाराजांची गवळण फार छान आहे. रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी होमाय, बिल्व काळी गुंथ काळी, गळामुखी एकावळी काळी होमाय. सगळं काही कृष्णमय आहे, सगळं काही कृष्णाचं स्वरूप आहे. हे सगळं तो म्हणतो. आता ह्या गोपिकांना काही फारसं ज्ञान शिकवण्यात अर्थ नाही. जे ज्ञान माझ्याकडे आहे ते आपलं घेऊन परत जातो, निघतो, पुन्हा वेशीच्या इथे येतो. त्या स्त्रियांना म्हणतो, अगं जरा ध्यान करायचं, भगवंताचं ध्यान करा, जरूर करा, तुम्हाला लाभ होईल. तो साक्षात परमात्मा आहे. आणि म्हणाले ध्यान काय असतं? नाही म्हणाले, आपलं जे मन असतं ना, या मनात कसं करायचं ध्यान, या ध्यानाची जरा प्रक्रिया ते सांगतात. ती प्रक्रिया सांगितल्याबरोबर त्या गोपिका म्हणतात की माणसाला मन एक असतं का दोन असतात? म्हणतो, काय बायानं वेडे आहात, हा काय तुमचा प्रश्न आहे? एकच मन असतं. मग म्हणाले, आम्हाला चिंताच नको तुझ्या त्या ध्यानाची, कारण आमचं जे एक मन आहे ते श्रीकृष्णाबरोबर केव्हाच निघून गेलेलं. त्यामुळे ध्यान करायला आमच्याकडे काही शिल्लक उरलं नाही. ही जी भक्तीची उत्कटता आहे, त्या भक्तीची काही श्रेष्ठ देवता आहेत त्या गोपिका म्हणजे कोणी असलं ऐरगैर नाही आहे की व्यवहारामध्ये आपल्या सगळ्या वासना कामना कुठेतरी जोडून त्याला प्रेम म्हणावं आणि त्या प्रेमाला उगाचच उदात्त आणि उत्कट म्हणावं, असं ते इतकं सवंग आणि इतकं ढोंगवादी प्रेम नाही. या जगामध्ये हे सगळं जे व्यवहारता दिसणारं आहे याच्यामध्ये स्वार्थ, इच्छा, आकांक्षा, कामना ह्याच्या पलीकडे त्या प्रेमाला उदात्तता उत्कटता येताना कमी दिसते. आणि म्हणून ती जी भक्ती आहे ती ज्याला प्राप्त झाली तो गडी वेगळाची. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे ते, भक्ती तो सुळावरली पोळी, निवडे तो गडी वेगळाची. कारण जो ते स्वीकारतो आणि त्या मार्गाने निघतो त्याचं जीवन वेगळंच आहे, त्याचं कार्य वेगळंच आहे, त्याच्या जीवनाचा दृष्टिकोन वेगळाच आहे. असो, अशा प्रकारे भगवंताच्या ठिकाणी असणारा ज्या अनेक लीला आहेत, त्याची दामोदर लीला खूप प्रसिद्ध आहे. त्याची मृत्तिका सेवन लीला जी आपल्या आईला साक्षात ब्रह्माचं आणि ब्रह्मांडाचं विश्वरूपाचं दर्शन देणारी आहे. अशा किती लीलांचं आपल्याला वर्णन करता येईल. आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपला विषय संपला. जी भगवद्गीता भगवंतांनी, आपण ज्याला भगवद्गीता म्हणतो ती, म्हणजे भगवंतांनी गायलेलं गीत किंवा तत्त्वज्ञान, ती जी गीता आहे ती गीता शेवटी जो निष्कर्ष सांगते एवढाच आपण घेऊ की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर्भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखा शिष्य आहे तिथे म्हणाले सर्व काही प्राप्त होणार आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो दोन्ही भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. मी तुम्हाला सांगतो हे निश्चित आहे. आणि म्हणून भूमिका भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी भक्ती करताना गीता बघावी. एक ग्रंथ गीतेचा पाहिला तरी पुरेसा आहे, कारण त्या ग्रंथामध्ये सगळं काही तत्त्वज्ञानाचं सार सामावलेलं आहे. असो, आपला विषय भगवंताचं एकदा स्मरण करून आपण विषय थांबवूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.